नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सब्जाचं सरबत. उन्हाळ्यात आपल्याला शरीराला थंडावा हवा असतो. हा थंडावा मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची सरबतं घेतो. तसंच हे एक सब्जाचं सरबत. हे सरबत करण्यासाठी आधी सब्जा भिजवून ठेवायचा, पाण्यात अर्धा तास भिजवायचा. मग तो जेल फॉर्ममध्ये तयार होतो आणि गूळही वितळवून ठेवायचा पाण्यामध्ये. जर नुसता वितळवला जात नसेल तर तुम्ही गॅसवर वितळवून ठेवा, पाक करायचा नाही शक्यतो. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी आपण सरबतासाठी वापरणार आहे. खूप सोपं असं हे कोणीही करू शकेल, लहान मुलंसुद्धा करतील असं हे सरबत आहे. आणि या सरबतासाठी या सब्जाविषयी काही मी टिप्स सांगणार आहे. सरबताविषयी काय करायचं या टिप्स मी तुम्हाला रेसिपीच्या मध्ये सांगणार आहे. आपण आता सरबत करायला सुरुवात करू. हा सब्जा आहे, बेसिल सीड्स. हे तुम्हाला किती जणांचं सरबत करायचं आहे, 2-3 ग्लास, त्याप्रमाणे हे 2 टेबलस्पून एका ग्लासला याप्रमाणे पाण्यात भिजत घालायचं. एक अर्धा तास. गूळ चिरून घ्यायचा. जेवढा गूळ तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे, जेवढे सरबताचे ग्लास करायचे त्याप्रमाणे गूळ चिरून पाण्यात हा विरघळायला ठेवायचा. हा असा पाण्यात विरघळायला ठेवा. किंवा वेळ तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही हा गॅसवर विरघळवून घ्या, गॅसवर ठेवून. मी सब्जाबद्दल सांगितलंच आहे की ते जेल स्वरूपात असतं आणि हे खूप मधुर असतं, चवीला खूप मधुर असतात ह्या बेसिल सीड्स. शरीराला आपल्या थंडावा मिळतो आणि डाएटसाठी, पचनासाठी, या पोट साफ होण्यासाठी हे बेसिल सीड्स खूप उपयुक्त आहे. हे आपण जर उन्हाळ्यात हे सरबत रोज घेतलं, 1 ग्लास, 2 टीस्पून एका व्यक्तीला बेसिल सीड्स भिजवलेल्या वापरायच्या, जास्त घ्यायच्या नाही. शरीराला थंडावा मिळतो, उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते या बेसिल सीड्समुळे. त्यामुळे हे खूपच उपयुक्त असं सरबत आहे सब्जाचं. ॲसिडिटी कमी होते. शिवाय या सब्जामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी पण मदत होते. शुगर पण नियंत्रणात राहते. तर आता आपण सब्जाविषयी माहिती पाहिली. शिवाय आणखी माहिती म्हणजे, जर गूळ तुमच्याकडे पावडर स्वरूपात असेल तर तुम्हाला गॅसवर किंवा असा विरघळवायची गरज नाही, तो ताबडतोबच पाण्यात मिक्स होतो. हे आपण बेसिल सीड्स भिजवले होते अर्धा तास, हे असे जेल स्वरूपात होतात नंतर भिजल्यावर. आणि आधी असतं ते असं बी असतं. हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. आता हे आपले बेसिल सीड्स म्हणजे सब्जा भिजून झाला आहे पूर्ण, खूप छान जेल फॉर्ममध्ये आहे. आता आपण हे जे गुळाचं पाणी केलं आहे, हे गुळाचं पाणी आपण केलं मगाशी. आता आपण सरबत करायला घेऊ. खूप सोपी रेसिपी आहे. आता आपण ग्लासमध्ये 2 टीस्पून बेसिल सीड्स घालू. दोन्ही ग्लासमध्ये. आणि त्यात आता हे गुळाचं पाणी घालू, गूळ वितळवलेलं. आता यात आपण मीठ घालू, लिंबू पिळू, आणि छान हलवून घेऊ.
हे नैसर्गिक सुपरफूड शरीराला थंडावा देणारं बेसिल सीड्सचं सब्जाचं सरबत आपण पाहिलं. हे आपलं सरबत रेडी आहे. करायला खूप सोपं आहे, कोणीही करू शकतं. अशाच माझ्या हेल्दी आणि टिफिन रेसिपी, स्नॅक्सच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.